सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांना कळणार आहे की महाराजांची प्रचिती काय असते। खरंच अंतःकरणापासून सेवा केल्यानंतर स्वामी कशी आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात, या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी आज बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात आपण या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। स्वामी भक्ती काय, स्वामींची सेवा कशी करतात याविषयी काहीच एक माहीत नसतं। ज्यावेळेस आपण नवीन स्वामींच्या सेवेत येतो त्यावेळेस खरंच स्वामी खूप छान छान अनुभव प्रचिती देत असतात। मी आता गेल्या 10 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। माझा जो मोठा मुलगा आहे तो स्वामींचाच कृपा आशीर्वाद आहे। काय झालं होतं ना की आमच्या गावामध्ये म्हणजे एक हे आहेत असे बाबा असतात ना, ते होते आणि त्यांनी काय केलं, मी त्यांच्याकडे गेली होती। माझा मुलगा असा थोडासा मला चंचल वाटत नव्हता, त्यासाठी मी त्यांच्याकडे गेली होती। त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला त्रिकाल स्वामी समर्थ महाराजांचा जप करायला सांगितला होता। सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 11 माळी, सकाळी दुपारी 11 माळी आणि संध्याकाळी 11 माळी असा 41 दिवस तू जप कर, सर्व काही व्यवस्थित होईल असं त्यांनी सांगितलं। मग मी संकल्प वगैरे केला आणि तशी सेवा करायला सुरुवात केली आणि तशी मी महाराजांचा जप करायची आणि जी काही विभूती पडायची ती माझ्या मुलाला लावायची, घरातही सर्वत्र टाकत असायची। त्या सेवेने मला खूप छान छान अनुभव आले, इतके छान की काय, महाराजांची साक्षात प्रचिती मला त्या सेवेने आली। खिडकीमधून मला रात्री मी जेव्हा झोपलेली होती, खूप शांत वातावरण होतं आणि खिडकीमधून अचानक श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा मला आवाज आला। मी सर्वत्र बघितलं पण मला कुठेच काही दिसलं नाही, फक्त मंत्राचा जप ऐकू आला। त्याच रात्री काय झालं की मी झोपली होती, शांत झोपली होती, मला खूप छान स्वप्न पडलं। खूप मोठं दत्त मंदिर मला दिसत होतं आणि तेथे स्वामी आई अशी बसलेली दिसत होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मी अक्कलकोट कधीही बघितलेलं नव्हतं। स्वामी भक्तांनो, माझा एक एक शब्द आज मी खराच तुमच्यासोबत सांगत आहे, यातील एकही शब्द खोटा नाही। मी अक्कलकोट कधीच बघितलेलं नव्हतं, कधीच नाही। तर मी स्वप्नात बघितलं की मी जिथे ते अन्नछत्र आहे तिथे सर्वजण जेवत आहेत, त्यांना मी वाढत आहे आणि एक हिरवी साडी घातलेली खूप तेजस्वी बाई माझ्याकडे बघून हसत आहे, असं स्वप्न मला पडलं। आणि मी म्हटलं की हे कुठलं आहे, मला काहीच कळालं नाही। आणि मग मी त्या ज्येष्ठ सेवेकऱ्यांना विचारलं तर ते म्हटले की अहो ताई, महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं, महाराज आपल्याला कुठल्याही रूपात दर्शन देतात असं ते म्हटलं। आणि त्यानंतर काय झालं की योगायोग असा आला की अक्कलकोटला जाण्याचा योग आला। आमच्या गावातून एक गाडी केली आणि एकच जागा तिथे शिल्लक होती। मिस्टरांना विचारलं मी जाऊ का, तर सर्व काही व्यवस्थित होतं, पैशाची अडचण नव्हती। मिस्टर म्हटले तुझी इच्छा आहे तर तू जाऊ शकते आणि त्यांच्यासोबत मी अक्कलकोट येथे गेली। जेव्हा मी अक्कलकोटला गेली ना, तेव्हा मी जसं जसं स्वप्नात बघितलं होतं मला तिथं तसं सर्व काही दिसत होतं। ते बघून मी इतकी हे झाली ना की बस नाही, म्हटलं स्वामी खरंच तुम्ही आहात म्हटलं, असं म्हटलं। त्यानंतर घरी आलो, खूप छान वाटलं। मी तेथून स्वामींची मूर्ती वगैरे सर्व काही घेऊन आली होती। तेव्हापासून खऱ्या अर्थाने स्वामींच्या सेवेला सुरुवात झाली होती आणि मुलाची जी काही त्याच्यासाठी मी 41 दिवस सेवा केली, माझ्या मुलामध्ये प्रचंड बदल झाले। जेव्हापासून मी ही सेवा केली ना, तेव्हापासून त्याचा 1 नंबरच येत होता आणि आमचे खूप सत्कार होत होते। तेव्हापासून त्याची प्रगती आत्तापर्यंतही थांबलेलीच नाही। स्वामींच्या कृपेने तो खूप हुशार आहे। त्यानंतर काय झालं, असेच थोडे दिवस गेले। त्यानंतर माझे मिस्टर जे आहे ना ते खूप आजारी पडल्यानंतर मग मी असंच यूट्यूबला बघत होती। बघता बघता मला स्वामी ओम चॅनलमध्ये केंजाळे दादांचा नंबर दिसला, त्यांचा अनुभव दिसला आणि मग मी त्यांना कॉल केला आणि त्याच्यासाठी मी सेवा घेतली। तर त्यांनी मला त्याच्यासाठी 21 दिवसाची
दिवसाची तारक मंत्राची सेवा दिली होती आणि मग मी ती सर्व काही सेवा केली. त्यानंतर माझ्या मिस्टरांना त्या सेवेने खूप छान रिझल्ट आले आणि त्यांना बरं वाटलं. दवाखान्यामध्ये जे काही बरं झालं नव्हतं, तिथे कितीही औषध खाऊन त्यांना बरं वाटत नव्हतं, ते फक्त तारक मंत्राच्या तीर्थाने त्यांना बरं वाटलं होतं. हा माझा खूप मोठा अनुभव आहे. त्याचमध्ये काय झालं की माझी आई ही एक्सपायर झाली. आई गेल्यानंतर माझी 2 बहिणी आणि भाऊ आणि आमच्यामध्ये थोडेसे वादावाद झाले. वाद झाल्यामुळे कोणी कोणासोबत बोलत नव्हतं. माझे वडील हे 80 वर्षाचे झाले होते आणि त्यांना मला असं वाटलं की आता आईही गेली, आता वडीलही कधीही जातील. जी गेलेली माणसं पुन्हा करत येऊ शकत नाही. आईचा सहवास मला मिळाला नाही, तर आता वडिलांचाही मिळणार नाही. मी खूप रडायची, खूप म्हणजे खूप. आणि मी भावाच्या घरी अशी शक्यतो जात नव्हती एवढी, कारण तोही माझ्या घरी येत नव्हता, त्यांचं कोणीच येत नव्हतं, बहिणीही माझ्यासोबत बोलत नव्हत्या. त्यामुळे मला कुणाचाच आधार नव्हता. फक्त स्वामींनाच मी माझं सर्व काही मांडलं होतं. आई, बहीण, सर्व काही स्वामी आता तुम्हीच आहात, असं मी म्हटलं. आणि मग मी एक दिवस असंच खूप रडली आणि दादांना कॉल केला की दादा, मला असं असं आहे आणि मला माझ्या वडिलांचा सहवास पाहिजे आहे, त्यासाठी काहीतरी मला सेवा द्या, असं मी दादांना विचारलं. तर दादांनी मला 41 दिवस घोरा अष्टकम स्तोत्र वाचायला सांगितलं. 11 वेळेस रोज वाचा असं त्यांनी सांगितलं. मग मी संकल्प केला आणि ही सेवा सुरू केली. ज्यावेळेस मी ही सेवा सुरू केली ना, त्यावेळेस लगेच 3ऱ्या दिवशी काय झालं की माझे जे वडील आहे त्यांचा मला कॉल आला की मला तुझ्या घरी यायचं आहे, असं ते म्हटले. आता मला काय वाटलं की म्हणजे हे रागाने येत आहे काय, अचानक असं इतके दिवसात कधीच म्हटले नाही आणि आता का बरं असे म्हणत आहे. तर मग मी म्हटलं तुम्ही भावाला त्यांना सर्वांना विचारून या, ते जर हो म्हटले तरच तुम्ही या, असं मी म्हटलं. तर वडील मला बोलले की तुला मला येऊ द्यायचं नाही आहे का, असं का बरं बोलते आहे. मी म्हटलं नाही, तुम्हाला यायचं तर तुम्ही या. मग माझा भाऊ हो म्हटला वाटतं आणि मग ते माझा भावाचा मुलगा माझ्या घरी आलाच नव्हता, पण तो माझ्या वडिलांना घेऊन आला. मला खूप आनंद झाला. हे फक्त दादांनी दिलेल्या सेवेमुळे घडलं होतं. मला खरंच खूप स्वामींचे असे खूप सारे अनुभव येत गेले. त्यानंतर काय झालं ना की असंच खूप दिवस झाले आणि हे झालं, माझे वडील जे होते ते घरी गेले आणि माझी सेवा तर इकडे ही सुरूच होती. स्वामींना मी आता कधीही सोडणार नाही असंच मी म्हटलं होतं. आणि त्याच दरम्यान काय झालं की मी माझ्या म्हणजे आमच्या घरामध्ये असे खूप थोडेसे वादविवाद वगैरे काही चालू होतं, म्हणून मी केंजाळे दादांना फोन केला की दादा, यासाठी मला सेवा पाहिजे आहे. माझे सर्व काही प्रश्न मी त्यांना सांगितले. तर दादांनी मला मंगळवार आणि शनिवारची सेवा करायला सांगितली. त्यांनी ती काही सेवा दिली आणि मग मी म्हटलं आता चला शनिवारपासून ही सेवा आपण सुरू करूया. त्याच वेळेस काय झालं, शनिवारची सेवा करायची होती, मग त्यासाठी लागणारं साहित्य वगैरे घेण्यासाठी मी गेले. माझ्या मुलाला शिकवण्यासाठी घरी टीचर येत असतात, त्याचे मी क्लासेस लावलेले आहे. ते आलेले होते आणि मुलगा, दोघंच घरी होते. आत्तापर्यंत मी एवढ्या दिवसाची तिथे राहते, 3ऱ्या मजल्यावरती आम्ही राहतो. तिथे कधीही मला वानर दिसलं नाही, कधीच नाही. पण मी गेली आणि त्या दिवशी काय झालं की आमच्या घरामध्ये अचानक वानर आलं आणि त्यांनी काय केलं, एक जे बॅलर होतं पूर्ण भरलेलं पाण्याचं, ते सर्व घरामध्ये त्याने टाकून दिलं आणि तो निघून गेला. मी जेव्हा घरी आली, घरात सर्वत्र पाणी पाणी बघितलं तर मला प्रचंड राग आला. हे कोणी केलं? मला वाटलं माझ्या मुलांनीच हे पाणी सर्वत्र टाकलं असणार आणि मग मी खूप त्याला रागवली. त्यावेळेस ते शिक्षक म्हटले की नाही ताई, वानर घरामध्ये गॅलरीमधून आलं होतं आणि त्यांनी हे सर्व काही केलं आहे, असं म्हटल्यानंतर मी म्हटलं कसं शक्य आहे, कसं येऊ शकतो वानर आणि हे केलं. तर म्हटलं नाही, उद्यापासून आपण ही सेवा सुरू करणार. त्याच्यामुळे त्यांनी हे आलं, हनुमंतराय माझ्या घरी आले आणि त्यांनीच हे केलं, असं मी म्हटले. मग मला खूप आनंद झाला. म्हटलं नाही, माझं म्हणजे जी सेवा करणार आहे त्याचं फळ मला नक्की मिळणार आहे. अगोदरच देवाने हा संकेत दिला असं वाटलं आणि खूप छान वाटलं. खूप मन भरून पावल्यासारखं वाटलं. असे स्वामींचं आगमन माझ्या घरी झालं असं वाटलं. खूप छान त्या दिवशी घरामध्ये वाटत होतं. त्यानंतर असेच काय झालं ना की खूप दिवस झाले आणि माझं सर्व काही प्रश्न हे सुटत गेले. एकही प्रश्न माझा राहिला नव्हता. आता मी फक्त निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत होते.
स्वामींची प्रचिती वारंवार ही येतच असते. प्रत्येक भक्ताला येते, तशीच मलाही आली. स्वामी भक्तांनो, असे मला हे छोटे मोठे आलेले स्वामींचे आत्तापर्यंतचे अनुभव होते. हे तुमच्यासोबत शेअर करावे असं वाटलं, म्हणून मी हे अनुभव शेअर केले आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होते. खरंच ताई, खूप छान अनुभव तुम्हाला स्वामींनी दिले. या ताईंचे अनुभव स्वामी भक्तांनो तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.